श्री स्वामी समर्थ। आज कामिका एकादशी आहे। त्यानिमित्त कामिका एकादशीच्या व्रताची माहिती व कथा थोडक्यात सांगणार आहे। कामिका एकादशीचे व्रत आज बुधवारी 31 जुलै रोजी आहे। हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशी व्रत केले जाते। या व्रताचे पालन केल्याने मनुष्य पापमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो। जे कामिका एकादशीचे व्रत पाळतात ते पुढे नीच योनीमध्ये जन्म घेत नाहीत, अशी धार्मिक श्रद्धा आहे। त्याबद्दलची कथा आपण पाहणार आहोत। एकदा धर्मराज युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णांकडून आषाढी कृष्ण एकादशीच्या व्रताची पद्धत व महिमा जाणून घ्यायचा होता। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या एकादशीला कामिका एकादशी म्हणतात। ब्रह्मदेवांनी नारद मुनींना कामिका एकादशीचे महत्त्व सांगितले होते। त्या व्रताचा किस्सा मी तुम्हाला सांगतो। एकेकाळी एका गावात एक ठाकूर राहत होता। तो खूप रागीट स्वभावाचा होता। एके दिवशी त्याचे एका ब्राह्मणाशी भांडण झाले। त्या काळात त्यांनी एका ब्राह्मणाचा वध केला। नंतर त्याने आपल्या गुन्ह्याबद्दल माफी मागितली आणि अंतिम संस्कार करण्याची परवानगी मागितली। पण त्या गावातील ब्राह्मणांनी अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यास नकार दिला आणि ठाकूर यांच्यावर ब्राह्मणाची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला। ब्राह्मणांनी त्या ठाकूराच्या घरी जेवणही घेण्यास नकार दिला। ब्राह्मण लोक त्याच्या कोणत्याही शुभ कार्याला उपस्थित राहिले नाही। काही काळ निघून गेला। एके दिवशी त्याला एक ऋषी भेटले। त्या ठाकूरने त्याच्या मनातील व्यथा सांगितली, संपूर्ण सत्य घटना सांगितली। मग त्यांनी ऋषींना विचारले की ब्रह्महत्येचे पाप कसे दूर होईल। तेव्हा ऋषी म्हणाले की तू कामिका एकादशीचे व्रत कर। आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला हे व्रत पाळले जाते। मुनींनी ठाकूर यांना कामिका एकादशीच्या व्रताची पद्धत व महत्त्व सविस्तर सांगितले। चातुर्मासात या नियमांचे पालन करावे लागते। भगवान विष्णूंनी त्याला ब्रह्महत्येच्या अपराधातून मुक्त केले आणि त्याला क्षमा केली। जे कामिका एकादशीच्या रात्री पितरांसाठी दिवा लावतात त्यांच्या पितरांना जगात अमृतासारखं पुण्य प्राप्त होतं। कामिका एकादशीच्या व्रताचे महत्त्व ऐकणारे पापमुक्त होऊन वैकुंठला जातात। ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितले की जो कोणी कामिका एकादशीचे व्रत पाळतो तो पापमुक्त होतो। कामिका एकादशीचे व्रत म्हणजे एक दिवसीय भगवान विष्णूंसाठी उपवास, भगवान विष्णूंची पूजा करणे, नामस्मरणात राहणे आणि यथाशक्ती दान करणे, हेच या व्रताचे महत्त्व आहे। तर ही होती कामिका एकादशीबद्दल थोडक्यात माहिती। श्री स्वामी समर्थ।